आता पहिल्यांदा आपण चित्त बघूया. चित्त म्हणजे काय? चित्त कुठे असतं? चित्ताचे स्थान कोणतं आहे? आणि चित्त आपण चित्त जे म्हणतो की इकडे जातो तिकडे जातो, ते कसं जातं? तर चित्त म्हणजे सगळीकडे असं म्हटलं पाहिजे. कुठेही जाऊ शकतो चित्त. तुम्ही आता बसल्या बसल्या म्हणाल की आमचं चित्त लंडनला जाऊ देत, ते जाऊ शकतो चित्त तिथे. तुमचं लंडनला चित्त जाऊ शकतं. वाटेल तर तुम्ही म्हणाल की आम्ही आता स्वर्गात जातो, ते स्वर्गाकडे सुद्धा तुमचं चित्त जाऊ शकतो. तुमचा विचार जाऊ शकतो. तुम्हाला आता एखाद्या मुलीचा, आपल्या मुलीचा विचार असला किंवा आपल्या मुलाचा विचार असला तरी सुद्धा तुम्हाला चित्त घालता येतं. म्हणजे तुम्ही नुसतं असा विचार करायचा की आता माझी मुलगी काय करत असेल बरं, की लागलं चित्त तिथे. म्हणजे काय की चित्त हे असं पसरलेलं आहे सागरासारखं. सकाळपासून हे भेटायला, ते भेटायला, याला भेटायला जा, त्याला भेटायला, कंटाळा येऊन गेला मला लोकांना भेटली. बसा. तर चित्त हे एखाद्या सागरासारखं असतं असं समजा. ज्या किनाऱ्यावरती तुम्हाला जायचंच आहे त्या किनाऱ्यावर तुम्ही आपली नाव घेऊन जाऊ शकता. त्याला काही बंधन नाही. जिथे म्हणाल तिथे तुमची नाव त्या चित्तावर बसून जाऊ शकता. चित्तांच्या लहरीवर तुम्ही वाटेल तिथे जाऊ शकता. असंही सागरासारखं चित्त आहे. पण ते चित्त आतमध्ये जाऊ शकत नाही. माणसाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. ते बाहेर जात. म्हणजे आपल्याला जर काही बाहेर विचार करायचा असेल तर आपण करू शकतो. पण असा विचार करायचा असला की आपल्या शरीरात काय आहे, आपण कोण आहोत, कारण चित्त आणि आत्मा ह्या दोन गोष्टी विभिन्न झालेल्या असतात. मानव स्थितीमध्ये चित्ताला आत्म्यापासून वेगळं केलेलं असतं. आणि त्यामुळे आरामात चित्र त्या चित्ताने आपण आत्म्याकडे जाऊ शकत नाही. मोटारीच परत उदाहरण देते मी. पेट्रोल ठेवलेलं आहे. पेट्रोल सगळीकडे सांडू शकतं, वाटेल तिकडे पसरू शकतं. पण मोटारीच्या मशीन मध्ये म्हणजे कार्बोरेटर मध्ये जायला पाहिजे चित्त. तसंच पेट्रोल जायला पाहिजे. तसंच चित्त सुद्धा आपल्या कार्बोरेटर मध्ये जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत इग्निशन होऊ शकत नाही. मानवाचं चित्त बाहेर आलेलं आहे, ते आतमध्ये कसं घालायचं हा प्रश्न आहे. सागरासारखं सगळीकडे जे आपण पसरवू शकतो ते चित्त कुठे घालायचं, कसं घालायचं ते आपल्याला सगळं समजतं. पण ते आत्म्यापर्यंत आपण नेऊ शकत नाही. हा एक मोठा प्रश्न सुरुवातीपासूनच मानवाला आहे. आता मोटारी मधलं पेट्रोल स्वतः विचार करून किंवा काही मेहनत करून जसं कार्बोरेटर मध्ये पोहोचू शकत नाही
तसेच मानवाचं आहे. त्या बाबतीमध्ये मनुष्य हताश निर्बल होतो. ते स्वतः उठून ते कार्य करू शकत नाही. फक्त स्वतःचे चित्त मात्र त्याला या महान कार्यासाठी अलिप्त ठेवावं लागतं. म्हणजे ज्या माणसाचं चित्त फार जास्त तमोगुणामध्ये लपेटलेलं, तमोगुणी काम करतं किंवा रजोगुणामध्ये फार आहे, त्या माणसाचे चित्त परमेश्वरामध्ये जाण्यासाठी रिकामं नसतं. त्याला वेळ नाही. व्हेरी बिझी पर्सन. त्याला वेळ नाही आहे आत्म्याकडे उठण्यासाठी. त्याला जगावरच्या दुसऱ्या उस्ताफर आहे, पण आत्म्यासाठी ते चित्त नाही. पण सत्वगुणी जी माणसं असतात, सत्वगुणी म्हणजे जी धर्मामध्ये उभी असतात, ती म्हणजे काही मोठी धार्मिक वितंडवाद किंवा कर्मकांड वगैरे घेऊन नसतात. धर्म म्हणजे साधारणपणे मधोमध राहणं, समनत्व ठेवणं, प्रत्येक गोष्टीकडे समान बुद्धीने बघणं. आता जसं म्हणे रागवायचं नाही, तसं नाही आहे. रागवलंच पाहिजे, पण रागवणं हे स्वतःच्या हितासाठी आणि लोकांच्या हितासाठी असलं तर ते अत्यंत उत्तम असतं. अगदी फारच शुंभासारखं बसायला नको काही. पुष्कळ लोकांना असं वाटतं, अहो मी एवढे मार खाल्ले माताजी, आम्ही फार अगदी दुःख उपभोगलं. कशाला? कोणी सांगितलं होतं तुम्हाला? तसंही करणं काही शहाणपणाचं लक्षण नाहीये, तेही तमोगुणी आहे. दुसऱ्याला आक्रमण करणं सुद्धा रजोगुणी आहे. पण मधोमध उभं राहून बघणं आणि मधोमध त्या गोष्टीचा निर्णय घेणं विवेक बुद्धीने, हे सत्वगुणी वागणं. ते सांगायला कठीण दिसतं, पण करणं फार सोपं आहे. फारच सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे सत्वगुणी होणं. पण माणसाला काही सांगितलं की सोपं कर की ते नको, काहीतरी विशेष पराक्रम पाहिजे ना. म्हणून पराक्रम करण्यासाठी म्हणून कुठून तरी सरळ असं जेवायचं म्हटलं की तसं कशाला, पण आम्ही असं जेवू शकतो. कोणी सांगितलं तर सर्कशी करायला. आता सर्कशीतल्या लोकांना बघितलं की मला आश्चर्य वाटतं. कोणी सांगितलं ह्यांना डोक्यावर उभं राहायला आणि एवढे तमाशे करायला. त्या तारेवर चालतात, त्याच्यामध्ये काय काय त्यांच्या चक्रांवरती आघात येतो. कोणी सांगितलं तमाशे करायला? काही नाही तर म्हणे हिमालयावर चढतील, काय काय वेडे पण आहे की. एक सांगावा का, अनेक आहेत. सर्कशीतले लोक बघा, आता डोक्यावर काय उड्या मारतील, कोलांट्या काय मारतील, त्या बायकांचे पाय काय करतील. आता एक ते डान्स काढला, ते पाहिला मी तिकडे, ह्याचा बॅले डान्स, त्याला म्हणे आर्टिस्टिक डान्स. असे दोन पाय असे त्याच्यावरती उभं राहून करायचं. अरे सरळ करा. तसे पायावर उभं राहिलं म्हणजे दोन्ही तुमचे चक्र, म्हणजे नाभी चक्र आणि विशुद्धी चक्र दोन्ही कामात न जाणार. पण काहीतरी उलटपणा करायचा. माणसाचं काय आहे, मी त्यांना भैताड म्हणते. भैताड म्हणजे असं की जे काही आहे व्यवस्थित साधं ते घ्यायचं नाही आणि काहीतरी उलटपणा करायचा, काहीतरी फ्रँटिकपणा करायला कुणी सांगितलं. तर दोन अशा पायावर उभं राहायला कुणी सांगितलं, त्याच्यावर डान्स करायला कुणी सांगितलं. साधे जसे पाय त्यांनी काही डान्स करता येत नाही का तुम्हाला? तर त्याच्यावर दोन पायावरती फिरायचं, त्याच्यावरती सगळं कामं करायची आणि जो सर्वात जास्त करेल तो सगळ्यात मोठा डान्सर. म्हणजे काय की हे सगळं असं करून स्वतःची चक्र खराब करून घ्यायची आणि म्हणायचं की आम्ही एवढं करतो आणि आम्हाला पार का नाही करत माताजी. म्हणून जे अति लोक आहेत, कोणत्याही गोष्टीची अतिशयता करणारे लोक, ते सहजयोगाला जरा कमी पडतात. साधारण मध्यम प्रवृत्तीने राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीकडे समनत्व ठेवून द्या आहे, परंतु ठीक आहे, पुढे नको.
काहीतरी अगदी काहीतरी करूनच दाखवायचं की अमुक आमचंच आहे, तसं नाही. जे जमेल तेवढा आम्ही करून दाखवू इतकंच आमचं आहे, ठीक आहे. ह्या अशा प्रवृत्तीने राहणारे लोक, ह्यांचं चित्त जे आहे ते एवढं बाहेर जात. आता एखादा तुम्ही समजा पहिलवान आणला आणि म्हणाल माताजी याला पार करा, शक्य नाही. पहिलवान म्हणजे केवढा इम्बॅलन्स झाला. नुसता फिजिकली डेव्हलप मनुष्य असला तरी इमोशनल साईडला अगदी त्याला इम्बॅलन्स आलेला आहे. एक तर त्याला डायबिटीज असणार, नसला डायबिटीज तर डोकं खराब असणार, डोकं खराब नसणार तर अगदी ड्राय मनुष्य असेल, काहीतरी असलेच पाहिजे. बरं, एक इम्बॅलन्स हा झाला. दुसरा इम्बॅलन्स म्हणजे बुद्धीचा इम्बॅलन्स. वाचन व्यासंग न झालं, अभ्यासाला लागले म्हणजे पुस्तकं सोडून द्यायची. त्यांनी इतका इम्बॅलन्स माणसाला येतो, त्या इम्बॅलन्सला काही पारावर राहतो का? एकीच कडे ते चित्त चाललं ओढत ओढत. तुम्ही असा विचार करा की चित्त असं पसरलेलं आणि ते असं ओढत चाललं एकीकडे ओढत चाललं. आता बाकीकडनं सगळं ओढत ओढत ते एकीकडे निघालं शेपटासारखं आणि चाललं निघत तिकडे. आणि मग सगळं इकडून चित्त निघालेलं तिकडे जे चिकटलं आणि जर का ते अशा रीतीने निघालं की इकडे काहीच राहिलं नाही, तर मग इकडे आणायचं तरी कसं चित्त? संबंध शरीरात सगळीकडे तुमचं ते चित्त पसरलेलं आहे. आणि हे चित्त आपलं जे आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टम मधनं पसरलेलं आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम मधनं चित्त पसरलेलं आहे आणि प्रत्येक सेल मध्ये ते असत, प्रत्येक ठिकाणी असत. पण तुम्ही मात्र सेल मध्ये एंटर करू शकत नाही, ते चित्त स्वतःमध्ये एंटर करू शकत नाही. ते तिथे चित्त असतं. जर तुमचं काही दुखलं तर तुमचं चित्त तिथे जाईल, माझं इथे दुखतं. पण आतमध्ये काही होत असलं तर ते तुम्हाला कळायचं नाही. दुखल्यावर कळेल, जेव्हा नर्वस सिस्टमला पेन होईल तेव्हा कळेल की इथे त्रास. तेव्हा अशा अतिशय लोकांना जर मी म्हटलं की बा तुमचं चित्त जरा मधोमध आणा तुम्ही, ते त्यांना तेच पटत नाही. म्हणून मध्यम स्थितीचे लोक, मध्यम विचाराचे लोक, मध्यम परिस्थितीचे लोक सहयोगाला उत्तम आहेत. फार यशस्वी लोक जे असतात त्यांचं काही जमायचं नाही आपलं. कारण ते यशस्वी तेव्हा त्यांनी गळात माळा घालून गाढवावर बसावे. कारण त्यांची एक तर डोकी खराब होतात की आम्ही म्हणजे यशस्वी, आम्हाला हा पत्ता मिळाला. आता म्हणाला सरकाराने ते मना केलं तर आता सगळेजण निघाले, त्यांना समजत नाही की आम्हाला एवढ्या मुश्किलीने मिळालेल्या त्या पत्ता आता कुठे टाकायचे आम्ही. मग असे प्रकार घडतात. पण अशा लोकांना ज्यांची डोकी खराब होतात त्यांना जरा काही सांगितलं तरी त्यांच्या लक्षात येणार, कारण त्यांचं चित्तच म्हणजे शेपटासारखं निघून गेलेलं. आता त्यांच्यात काही राहिलंच नाही बॅलन्स येण्यासाठी. आणि त्यांना हेही समजत नाही की आमच्यामध्ये एवढं आमचं डोकं खराब झालेलं आहे, आमच्यात एवढा अहंकार आलेला आहे की आम्ही ह्या अहंकारामुळे आम्हाला दिसतच नाही म्हणून की आमचं चुकलंय काय किंवा आमचं वाईट काय झालंय काय नाही, आम्ही आपली वाहवतच चालू. अशा एकांगी प्रवृत्तीच्या माणसाला सहयोग नाही झेपणार. एकांगीपणाने राहणाऱ्या लोकांना सहयोग झेपत नाही. त्याला कारण काय, त्यांचं चित्तच मुळी पूर्णपणे बॅलन्स मध्ये नाही. पहिल्यांदा आपलं चित्त बॅलन्स मध्ये आणलं पाहिजे. आहे का बघा बरं. आता कसं करणार? सहयोगाला लगेच समजतं दोन्ही हातामध्ये बरोबर आलं पाहिजे. आणि बॅलन्सला आणा. बॅलन्सला आणल्याशिवाय काही होणार नाही. तुम्हाला कितीही सोर्स असला तरी एक साईड जर अशी वाकडी आली तर इथून उघडणार कसं मी सहस्त्रात. साधा हिशोब आहे. आधी बॅलन्स आणा स्वतःच्या आयुष्यामध्ये. आता एखाद्याला आम्ही म्हणजे सकाळी 4 म्हणजे 4 तसं करायचं नाही. 4ला इथे तुम्ही ते सहज
चार म्हणजे चार, मग साऱ्या घरातल्या लोकांना उठवायचं, त्यांना त्रास द्यायचा, सकाळी भोजन सुरू, काय नाही. अरे वाट आपले उठले मध्ये मध्ये, जसे चिमण्या उठतात तसे बसले ध्यानाला आरामात, मजा घेत आपले बसले. मग आमचं म्हणे असं आहे आणि आमचं तसं आहे, हे अशी म्हणणारी मंडळी कामात न गेली. आमचं असं, तुमचं काय, आम्ही म्हणजे असे, तुम्ही म्हणजे कसे, ते कळलं. असा विचार मनामध्ये ठेवून अगदी मध्यमत चाललं पाहिजे. तुम्हाला असे पुष्कळ वेडे जगात दिसते आणि सरळ बोलता त्यांना काही लाजा वाटत नाही. आमचं असं आहे की मला हे चालतच नाही. आधी तुम्हाला नॉर्मली असे बरेच लोक दिसतील जगामध्ये सांगणारे की मला हे चालतच नाही. चालत नाही म्हणजे काय, म्हणजे असे लाखो लोक सहयोगाला बेकार आहेत. कारण त्यांचं काय झालं, संबंध गळून पडलं त्यांचं. मी म्हणते भोग पडलं त्यांना आणि वाहून गेलं सगळं काय चित्त, आणि त्याचा एक मोठा बुवा झालेला आहे. तेव्हा चित्ताला बॅलन्स मध्ये ठेवलं पाहिजे. संबंध वेळ चित्त बॅलन्स मध्ये पाहिजे. चित्त बॅलन्स वर आलं म्हणजे रिअलायझेशनच्या वेळेला काय होतं की कुंडलिनी ही चित्ताला चेतवते. कुंडलिनी ही चित्ताला चेतवते, त्याच्यामध्ये प्रकाश होतो. प्रकाश कारिणी आहे ती, प्रकाश घालते. प्रकाश घातला किंवा असं म्हणा की चित्तामध्ये मोबिलिटी येते किंवा तिचं आकर्षक असते, ओढून येते चित्ताला आपल्याकडे. चित्ताला ओढून घेतल्यावर संबंध तिच्याकडे चित्त जेव्हा ओढलं गेलं, तिथे इकडे तिकडे गेलेलं चित्त संबंध तिकडे धावत, आणि मग जी तेव्हा आत्म्याकडे तिचा ध्यान होतं. आत्म्याचं स्थान हे आहे, सदाशिवाचं स्थान हे आहे, पण पीठ जरी इथे असलं तरी स्थान इथे असतो. जसा आत्मा नेहमी बाहेर येतो आणि वर बसतो, डोक्यावर असतो नेहमी, मनुष्याच्या डोक्यावर नेहमी फिरत असतो, पण हृदयामध्ये स्थान येतं आत्मा. म्हणजे असा एक गव्हर्नर आहे, त्याचं राहायचं स्थान एक असतं, म्हणजे पीठ एक असतं, स्थान एक असतं. तेव्हा हे इथे सहस्रावर, इथे डोक्यावरती सदाशिवाचं स्थान आहे. आणि जेव्हा कुंडलिनी त्याच्या चरणावरती येते वरती, लगेच तिकडे हृदयामध्ये कळतं की हा आले बा, कुंडलिनी आली, वरती आली. आता कुंडलिनीवरती वर्षाव होतो, आत्म्याचा प्रकाश त्याच्यावरती झळकतो. तो झळकल्याबरोबर ते जे चित्त आहे, माणसाचं जे चित्त आहे त्याच्यामध्ये प्रकाश येतो. म्हणजे कुठे, तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये प्रकाश येतो. कळलं का? म्हणजे तुमच्या चेतनेला एक नवीन आयाम किंवा एक नवीन डायमेन्शन मिळतं, आणि त्या डायमेन्शन मध्ये काय होतं, रिअलायझेशन नंतर पहिलं डायमेन्शन म्हणजे त्याला मिळतं ते सत्य समज. ही प्रचिती होती त्याची, प्रचिती होणे हे सत्य, बाकी सगळं असत्य. मी किती म्हटलं तुम्हाला की राम हे आणि सीता ती आणि अमकन तमकन सगळं तुलसीदासाचं रामायण वाचून झालं, आणखी कुराण झालं आणि बायबल झालं. हे सगळं जे होतं ते खरं आहे, त्याची प्रचिती आता येते. म्हणजे काय, ही प्रचिती खरी आहे किंवा नाही, हे जे तुम्ही वाचलं ते खरं आहे किंवा नाही, ही जाणण्याची शक्ती तुमच्या चित्तात येते. कळलं का? आधी लक्षात आलं नाही. आतापर्यंत तुमच्या चित्ताला कोणतीही गोष्ट
नक्की माहिती नाही. परमेश्वर आहे का? असेल बुवा. आमच्या आजीबाई म्हणाल्या होत्या. काय नाही तर आहे, पण आहे का नक्की माहित नाही. काहीच नक्की माहित नसतं. पण एकदा तुम्ही जर का पार झाले आणि तुमच्या हातामधनं व्हायब्रेशन सुरू झाले म्हणजे लगेच तुम्हाला कळतं की ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे. आता हात असे पुढे करून विचारा, हा आहे का परमेश्वर? एकदम असा प्रश्न विचारा मनातच. बघा एवढा जग सुरू झालं की नाही. म्हणजे सत्याची प्रचिती होते. सत्य काय ते संबंध, ऍब्सोल्यूट सत्य काय ते उभं राहतं, रिलेटिव्ह राहत नाही. सत्य जे ऍब्सोल्यूट आहे ते समोर उभं राहत, संदिग्ध राहत नाही तुम्ही. म्हणजे तुम्हाला कळतं आता काय घडलंय. हे या बाई आहेत, ह्यांना काय त्रास आहे, डॉक्टर डायग्नोसिस करा, असेल हे नसेल तर ते असेल. मग तिला परत चरकात घालून काढायचं, मग हे नाही तर ते, मग तिचे दात काढायचे, तिचे डोळे काढायचे, सगळं काढून शेवटी बाई सर्टिफिकेट आहे की ती अगदी हेल्दी आहे. आणि त्याच्यावर डॉक्टरला फीस देऊन सगळे पैसे विषय देऊन मोकळे. परत दातही गेले, डोळे गेले, मी का नाही गेले. हे असले प्रकार सहजोगात नाही. काय दुसऱ्या माणसाला त्रास होते हातावरती असं खटकन समजतं, त्याची प्रचिती येते. सत्य हे जाणता येतं. त्या क्षणाला काय सत्य आहे ते माहितीये. आता हे समोर उभे आहे, त्यांना काय धरलेलं माहितीये. काय तुम्हाला माहिती आहे ना? बरोबर, हात घेतला. सगळ्यांना माहिती आहे कुठे काय धरलेलं आहे ते, आणि सगळ्यांना कळतंय की आम्हाला कुठे धरलंय आणि दुसऱ्याला काय धरलेलं आहे. तर दुसरं असं की हेही कळतं की हे आम्हाला धरलेलं आहे, आम्ही नाही आहे धरलेले, आम्हाला धरलेलं आहे. तेव्हा त्याचं काही नाही वाटत. हे धरलेलं आहे सांगितलं झालं. दुसऱ्या कुणाला सांगितलं की तुला धरलेलं आहे तर तो मारायला धावायचा. पण सहजोगाला हे कळतं की अरे धरलेलं, तर माताजीने सांगायचं की धरलंय काढा म्हणून. काय हे प्रधान ठीक आहे ना. दुसरा जो असतो तो आयडेंटिफाईड असतो, पण सहजोगाला माहित असतं की हे जे माताजी म्हणतात ते सत्यच मुळी, पण काढून घ्या एकदाच. तेव्हा त्यात कोणाला वाईट नाही वाटत. सुरुवातीला वाटायचं म्हणा सगळ्यांना थोडं बहुत. कोणी काय म्हटलं की सगळे वचकन ओरडायला यायचे, काय मला धरलं म्हणता का, तुमचंच धरलेलं असेल. अशी एकेकाळी स्थिती होती सगळ्यांची. आता तसं नाही. आता बरं आहे जरा, आता तसा प्रकार नाही. आता सगळ्यांना कळतंय धरलं म्हणजे काय, आपल्याला धरलेलं नाहीये. ते चित्तात जे काही आहे गाडीवर ते गेलं पाहिजे. तर आत्म्याचं जे वर्णन आहे की सत्य स्वरूप आहे तो, म्हणजे काय होतं की तो तुम्हाला सत्य जे ऍब्सोल्यूट आहे ते सांगतो, खोटं सांगत नाही कधी. सत्याचा प्रकाश सुरू झाला तर तुम्ही विचारा, काही प्रश्न विचारा, आमच्याच बद्दल विचारा. तुम्ही आम्हाला ही बाई खोटांड आहे, काय काय जगाभरच्या गोष्टी लोकांनी केल्या आमच्या विरुद्ध, म्हणजे सर्रास चालू. म्हटलं करा, म्हटलं काहीतरी, म्हटलं आंधळ्यांना काय सांगायचं. आंधळ्या लोकांना रागायचं तरी कशाला, त्यांना दिसतच नाही, खड्ड्यातच पडणार. तेव्हा निदान त्याला सांगायचं तू थोडं उभं राहा, तुमचे डोळे नीट करतो मग बघूया. मग डोळे नीट झाल्यावर त्यांना दिसतं गोष्ट काय आहे, माताजी काय सांगतात, हे खरं आहे की खोट आहे. एकदा दिसलं की मग प्रचिती होते, मग ठीक होतं. पण डोळेच नसले तर त्यांच्याशी वादून तरी काय करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगायचं, कोणाशी वादू नका, भांडू नका, वादू नका, वादून होणार नाही. त्याला कारण हे की सत्याची प्रचिती ही आत्म्यामुळेच होते, दुसरं कुठूनही जाणणं होणार नाही.
सत्य काय आहे म्हणे. सत्य म्हणजे कसं काय माताजी? सत्य काय? सत्य म्हणजे काय की जे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे कोणत्याही बाबतीमध्ये जे ऍब्सोल्यूट ट्रूथ आहे ते आत्म्याकडनं जाणता येत. दुसरं कुठूनही जाणता येत नाही. मग ते इकॉनॉमिक्स असू नका, पॉलिटिक्स असू नका, जगातलं कोणतंही असू नका, सगळं त्या हृदयाकडनं जाणलं जातं, त्या आत्म्याकडनं जाणलं जातं आणि कुठूनही जाणता येत नाही. आता तसं म्हटलं तर मला राजकारण समजत नाही, म्हणजे मानवाचं समजत नाही. पण सगळं समजतंय, सगळं समजतं आणि सगळं समजतही नाही मला. त्याचा अर्थ असा आहे की आत्म्याचं जे आहे ज्ञान ते ऍब्सोल्यूट आहे आणि ते मला माहिती आहे. पण जे भ्रामक आहे ते मला माहिती नाही आणि तिकडे माझं लक्षही नाही आणि मला ते सांगायचे. एवढं काही भ्रामक ज्ञान आहे ज्याला की सूरदासांनी अविद्या म्हटलंय, तिकडे आमचं लक्ष नाही आणि तुमचंही नसावं. तेव्हा एक नवीन दृष्टी आता आली बघा तुमच्यामध्ये. आत्म्याचा प्रकाश जरी तुम्हाला सत्याची प्रचिती येते, सत्याला तुम्ही जाणता आणि तुम्ही सत्य तुझे हात म्हणून सत्य तुमच्या हातात वाटत बघ. तेव्हा चित्त हे परमेश्वर स्वरूप आहे, म्हणजे चित्ताची कमाल आहे परमेश्वराचं चित्त असं असतं. ते आता आम्ही इथे बसलोय समजा. आता तुम्ही आम्हाला काही गोष्ट सांगितली, नुसते आमच्या नजरेत आणायची, चला कार्य तिकडे होऊन जाईल, सात छूट 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 सात हो ना. फक्त थोडी ज्यांची माया आणि इच्छा असते त्याच्यात मला म्हणायचं की तसं चित्त अजून तुमचं नाही आहे. पण एवढं चित्त मात्र आहे की जर तुम्ही मनोभावे म्हटलं माताजी माझं एवढं तुम्ही कार्य करा की होणार. तर तुम्ही माझ्या जवळ इच्छा असायला पाहिजे. होतं काय की तुम्ही लोक म्हणजे सहयोगामध्ये अगदी झिरो आणि एक्सपेक्टेशन असायचं. आम्ही माताजींना म्हटलं होतं आणि माताजींनी आमचं काहीच फॉलो केलं नाही असं का. म्हणजे माझ्यावर अधिकार जोडायच्या आधी हा विचार केला पाहिजे की आम्ही स्वतःवर किती अधिकार केलेला आहे. म्हणजे आम्ही रेसकोर्सला गेलो होतो आणि तिकडे आम्हाला घोडं दिसलं, आम्ही म्हटलं माताजी आमचा घोडा पहिला येऊ द्या. माझ्या घोड्याचे असे वाकडे तुमचा कधीच येणार नाही, उलट तुम्ही चांगलेच हाराल. नाही तर सत्यावर गेलो तर मला तर सत्ता कधी समजलाच नाही. आम्ही सत्यावर पैसा लावला होता आणि माताजी आम्हाला मूर्तीला घातली. जाणारच इतकंच आपण चांगलेच डुबणार. माझे नाव घेऊन जर सत्ता खेळले तर असा बसेल पत्ता की बस. माझं नाव घेऊन त्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तेव्हा जे सत्य स्वरूप परमेश्वराच्या आत्म्यामध्ये आहे आणि जो आपल्यामध्ये नेहमी वास करतो त्या परमेश्वराला जाणल्यानंतर त्याच्यापासून सत्याची उत्पत्ती झाल्यावर आणि सत्य तुमच्या हातातून वाहत असताना तुम्ही ते बघितलं असताना आणि त्या सत्याने तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा पूर्णपणे ओळख करून घेता. इतकंच नव्हे तर सर्व संसाराची तुम्ही ओळख करून घेता. तेव्हा ते सत्य आणि चित्त एक झालं की नाही झालं बघा. सत्य आणि चित्तामध्ये काय अंतर आहे बघा तुम्ही. काहीच अंतर नाही. तुमचं चित्त हे सत्य आहे आणि सत्य हे चित्त आहे. कारण तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे तुमच्या चित्ताकडून. तेव्हा सत्य आणि चित्तामध्ये अंतर तेव्हा होतं जेव्हा तुम्ही उगीच विचार करत बसता. जेव्हा तुम्हाला प्रश्न उभा राहतो कोणता आहे की सत्य आहे की नाही, सरळ प्रश्न विचारायला पाहिजे. आता आमच्या जसं लंडनला आता मी त्याला म्हटलं की तुम्ही म्हणा आम्हाला माताजी काही हेच मिळत नाही, आम्हाला जागा मिळत नाही, आम्हाला
आश्रमाला होत नाहीये, अमुक नाही, आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, आम्ही ह्यांना भेटलो त्यांना भेटलो. मग असं का? तुम्हाला म्हटलं काय नवीन आलेलं आहे, कशाला मिळाला पाहिजे तुम्हाला? म्हणा आम्ही सहजयोगी. म्हटलं म्हणजे काय? तुम्हाला व्हायब्रेटरी अवेअरनेस आलाय ना? हो म्हणा. मग तुम्ही वापरलं का ते? नाही म्हणे आम्ही नाही वापरलं. आम्ही गेलो म्हणे मेयरला भेटायला आमच्याला. म्हटलं कशाला? मेयर कोण होतो माझा? तुम्ही परमेश्वराला म्हटलं का? तुम्ही तुमच्या व्हायब्रेशनला पाहिलं का? व्हायब्रेशन दिले का? हे सगळं तुम्ही वापरा म्हणजे बघा तुम्हाला मिळतं की नाही. आणि त्यांना मिळाला म्हणजे आता वापरायचं फक्त व्हायब्रेशन, बाकी काही वापरायचं नाही. बुद्धी सुद्धा नको वापरायला, कारण ही बुद्धी लिमिटेड आहे, सीमित आहे. नुसतं व्हायब्रेशन जगायचं. काय असेल नसेल ते चक्रांना सांगायचं. तुम्हाला काही हवंच हृदय चक्रावरती, हृदयावरती बंधनं घालून ठेवायची. कडक. तेच म्हटलं ना, रेसचे घोडे नाही. मागायचं सुद्धा काहीतरी राजाला मागण्यासारखं मागितलं पाहिजे. विचारण्यासारखं काय? विचारण्यासारखं मागण्याला विचारायला कुणी राजाकडे नेतात का? मागायचं तर काहीतरी राज्यपद मागितलं पाहिजे. ऑर्डर. आणि जेव्हा असं काही मागणं होतं तेव्हा सगळं बरोबर येणार आहे. तुम्ही जर आढळ पद मागितलं, आढळ पदाबरोबर बाकीचं काय हे सगळं येणारच. अहो एखाद्याला जर राज्य मिळालं, समजा एखाद्याला प्रेसिडेंट आपण केलं इंडियाचं, तर त्याचं जे प्रेसिडेंटचं घर आहे किंवा त्याचं जे काय आपण रेसिडेन्स म्हणतो ते त्याला फुकटच मिळतं की नाही. पण तो म्हणेल मला रेसिडेन्स मध्ये राहायला पाहिजे. म्हणजे लोक म्हणतील ह्या एरियाला कोण करणार प्रेसिडेंट? काहीतरी चपराशी बनवून काहीतरी तिथे करतात. साध्या गोष्टी. तुमचं चित्त सर्वदा तुमच्या व्हायब्रेशन्सवर जर असलं तर तुमचं चित्त जे आहे ते सत्य होणार, आणि सत्य हे चित्त होणार. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पदोपदी तुम्हाला याचा अनुभव होईल. तुम्ही म्हणाले घडलं कसं, काही समजत नाही मला. ते काही शक्य नव्हतं. आम्ही तिकडे निघालो त्यांना भेटायला आणि ते तिथे हे कार्य घेतलं. काय पडते खरं ना? अतिशय अनेक अनुभव. तुम्हाला आश्चर्य वाटेल कसं होतं. पण संबंध चित्त आहे ना, चित्तावर टाकलं तुमचं चित्त धावतंय तिकडे. परमेश्वराचं चित्त संबंध धावतंय. अरे माझा पडतोय एवढा मोठा माझा तिथे आहे, त्याच्या मागे धावले की नाही तुम्ही? सगळे लागणार, सगळे चेंजी लागलेले आहेत सगळे. नंतर एकदम निर्विचारता आली की त्याच्यानंतर मग उत्तर सापडतं. बघा सगळ्यांना अनुभव आहे. 100% खरं ठरतं. बघा असे 1-2 नाही तर 5-50 अनुभव आहे बघा या 6 महिन्यामध्ये. आणि तुम्हाला मी सांगते की हेच पाहिलं पाहिजे की आपलं चित्त हे सत्य झालं पाहिजे.